नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेट. चला तर पाहूया श्री रामचरित मानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे भक्तांना मनोवांछित वर देणाऱ्या भवानी, तुमची सेवा केल्याने चारही पुरुषार्थ सुलभ होतात. हे देवी, तुमच्या चरणकमलांची पूजा केल्याने देव, मनुष्य व मुनी हे सर्व सुखी होतात. माझे मनोरथ तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, कारण तुम्ही नेहमी सर्वांच्या हृदयरूपी नगरीमध्ये निवास करता. म्हणून मी ते उघड केले नाही असे म्हणत जानकीने देवीचे चरण धरले. गिरिजा देवी सीतेचा विनय आणि प्रेम पाहून प्रसन्न झाली. तिच्या गळ्यातली माळ खाली पडली आणि मूर्तीने स्मितहास्य केले. सीतेने मोठ्या आदराने तो प्रसाद शिरावर धारण केला. गौरीचे मन आनंदाने भरून गेले आणि ती म्हणाली, हे सीते, मी मनपूर्वक देत असलेला आशीर्वाद ऐक. तुझी मनोकामना पूर्ण होईल. नारदांचे वचन नित्य पवित्र आणि सत्य असते. ज्याच्यावर तुझे मन अनुरुक्त झाले आहे तोच वर तुला मिळेल. ज्याच्यावर तुझे मन अनुरुक्त झालेले आहे तोच स्वभावता सुंदर सावळा वर श्रीराम तुला मिळेल. तो दयेचे भांडार आहे, सर्वज्ञ आहे, तुझे शील व प्रेम जाणणारा आहे. अशा प्रकारे श्री गौरीचा आशीर्वाद ऐकून जानकीसह सर्व सख्यांना मनापासून आनंद झाला. तुलसीदास म्हणतात, भवानी देवीची वारंवार पूजा करून सीता प्रसन्न मनाने राजमहालाकडे निघाली. श्री गौरी अनुकूल आहे हे कळल्यामुळे सीतेच्या मनाला जो हर्ष झाला तो अवर्णनीय होता. कल्याणाचे मूळ असलेले तिचे डावे अंग स्फुरू लागले. मनामध्ये सीतेच्या लावण्याची वाखणणी करीत दोन्ही भाऊ गुरूंच्या जवळ आले. श्री रामचंद्रांनी विश्वामित्रांना सर्व काही सांगून टाकले, कारण त्यांचा स्वभाव सरळ होता आणि कपट त्यांना शिवत सुद्धा नसे. फुले मिळाल्यावर मुनींनी पूजा केली. नंतर दोन्ही भावांना आशीर्वाद दिला, तुमचे मनोरथ पूर्ण होत. तो ऐकून श्री रामलक्ष्मणांना आनंद झाला. ज्ञानी मुनी विश्वामित्रा हे भोजनानंतर काही प्राचीन कथा सांगू लागले. एवढ्यात दिवस मावळला आणि गुरूंच्या आज्ञेने दोघे बंधू संध्या करण्यासाठी गेले. इकडे पूर्व दिशेला सुंदर चंद्रमा उदय पावला. तो सीतेच्या मुखासारखा पाहून श्रीरामचंद्रांना आनंद झाला. नंतर त्यांच्या मनात विचार आला की चंद्र हा काही सीतेच्या मुखासारखा नाही. चंद्राचा जन्म खाऱ्या समुद्रात झाला आहे. त्याच समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे विष याचा भाऊ आहे. दिवसा हा मलिन असतो आणि कलंकित आहे. बिचारा चंद्र सीतेच्या मुखाची बरोबरी कशी करू शकेल? शिवाय तो वाढतो व घटत जातो. विरहींना दुःख देतो. राहू संधी मिळताच त्याला ग्रासून टाकतो. चंद्र हा चक्रवाक पक्षाला चक्रवाकीच्या वियोगामुळे शोक देणारा आणि सूर्यविकासी कमळांचा वैरी आहे. हे चंद्रा, तुझ्यामध्ये पुष्कळसे अवगुण आहेत. म्हणून जानकीच्या मुखाला तुझी उपमा देण्याने मोठे अनुचित कर्म करण्याचे पाप लागेल. अशा प्रकारे चंद्राच्या निमित्ताने सीतेच्या मुखसौंदर्याचे वर्णन करता करता रात्र फार झाल्याचे पाहून श्रीराम गुरूंच्या जवळ गेले. मुनीच्या चरणकमलांना प्रणाम करून व आज्ञा घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. रात्र संपल्यावर श्री रघुनाथ जागे झाले आणि लक्ष्मणाला पाहून म्हणाले, लक्ष्मणा, बघ, कमल, चक्रवाक व संपूर्ण जगाला सुख देणारा अरुणोदय झाला आहे. लक्ष्मण दोन्ही हात जोडून प्रभूंच्या प्रभावाला अनुकूल अशा कोमलवाणीने म्हणाला, अरुणोदय झाल्यामुळे कुमुदिनी मिटली आणि तारांगणाचा प्रकाश निस्तेज झाला. ज्याप्रमाणे तुम्ही आल्याचे समजताच सर्व राजे बलहीन व्हावे. सर्व राजेरूपी तारे मंद प्रकाश देतात, परंतु हे धनुष्यरूपी महान अंधकाराला दूर करू शकत नाहीत. रात्रीचा अंत झाल्यामुळे कमल, चक्रवाक पक्षी, भ्रमर आणि नाना प्रकारचे पक्षी आनंदून गेले आहेत. त्याप्रमाणे हे प्रभू, धनुष्य मोडल्यावर तुमचे सर्व भक्त सुखी होतील. सूर्योदय झाला आणि अनायसे अंधार नष्ट झाला. तारे मावळले आणि जगात तेजाचा प्रकाश पडला. हे रघुनाथ, सूर्याने आपल्या उदयाने सर्व राजांना तुमचा प्रताप दाखवून दिला आहे. तुमच्या भुजांच्या बलाचा महिमा प्रकट करण्यासाठीच धनुष्य मोडण्याचा पण लावण्यात आला आहे. लक्ष्मणाचे बोल ऐकून श्रीरामांनी मंद हास्य केले. नंतर स्वभावताच पवित्र असलेल्या श्रीरामांनी प्रातर्विधीनंतर स्नान केले आणि नित्यकर्म आटोपून ते गुरूंच्या जवळ आले. त्यांनी गुरूंच्या पूज्य चरण कमलांवर मस्तक ठेवले. एवढ्यात राजा जनकांनी शतानंदांना बोलवून विश्वामित्रांच्याकडे पाठवले. त्यांना येऊन जनकांची विनंती निवेदन केली. विश्वामित्रांनी
आनंदाने दोघा भावांना बोलावले. सदानंदाच्या चरणांना वंदन करून प्रभू श्रीराम गुरुजींच्या जवळ बसले. तेव्हा मुनी म्हणाले, वत्सांनो, चला, जनकराजांनी आपल्याला बोलावणे पाठविले आहे. मुनी म्हणाले, जाऊन सीतेचे स्वयंवर पाहिले पाहिजे. बघूया ईश्वर कुणाला सन्मान देणार आहे. लक्ष्मण म्हणाला, हे नाथ, ज्यावर तुमची कृपा असेल तोच सन्मानाला पात्र ठरणार. ही उत्तम वाणी ऐकून सर्व मुनी प्रसन्न झाले. सर्वांनी आनंदाने आशीर्वाद दिला. नंतर मुनी समुदायासह कृपाळू श्री रामचंद्र धनुष्ययज्ञ शाला पाहण्यास गेले. दोघे भाऊ रंगभूमीवर आले. अशी वार्ता जेव्हा नगरवासियांना मिळाली तेव्हा आबालवृद्ध, स्त्री पुरुष, घर आणि कामधाम विसरून निघाले. जेव्हा जनकांना दिसले की मोठी गर्दी झाली आहे तेव्हा त्यांनी सर्व विश्वासू सेवकांना बोलावून घेतले आणि म्हटले, तुम्ही ताबडतोब सर्व लोकांपाशी जा आणि सर्वांना यथायोग्य आसने द्या. त्या सेवकांनी गोड व नम्रपणे बोलून उत्तम, मध्यम, सामान्य अशा सर्व दर्जाच्या स्त्री पुरुषांना त्या त्या ठिकाणी बसविले. आजच्यासाठी धन्यवाद.